कांद्याला भाव नाही मग घेतलेलं कर्ज फेडायचं कसं या विवंचनेतून बीडच्या वैतागवाडी गावातील अशोक महादेव डिसले या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याचबरोबर आंदोलनातल्या गुन्ह्यांचा मानसिक ताण हे सुद्धा एक कारण समोर येत आहे। मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेतो असं आश्वासन सरकारनं दिलेलं, मात्र हे गुन्हे मागे न घेतल्यानं कोर्ट कचेरीचा तगादा, त्याची आर्थिक अडचण यामुळे अशोक यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईक करतायत। जे आरक्षणाचा आपला मुद्दा जो उठला त्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये त्यांचे खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करून ग्रामपंचायतने खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर केसेस झाल्या। प्रत्येक वेळेला त्यांना त्या बीडला जाणं येणं, तारखेला जाणं, पैसा नाही। काल परवा कांदे विकायला गेला, कांदे विकले तर 10 रुपये सुद्धा त्याच्याजवळ आले नाहीत, कारण जिकडचे तिकडंच ते गेले। 2 रुपये 3 रुपयाचे भाव लागल्यामुळे ते त्याच्या भाड्याला सुद्धा परवडला नाही, त्याच्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याला खूप त्रास होत होता किंवा हे गुन्हे कधी हे करतील आमच्यावर काढून टाकतील, तर ते गुन्हे काही त्यांचे काढले नाहीत। त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी तारखेला जावं लागत होतं आणि 1 रुपया सुद्धा प्रॉफिट कुठलं नव्हतं, म्हणून तो शेतीच्या ह्याच्यामध्ये तो खूप त्रस्त झालेला होता। त्यामुळे त्यांनी ते ह्या सगळ्या ह्याला करून हे कार्यक्रम केलेला आहे। बँकेचं कर्ज आहे आणि ते खूप कंटाळलेलं होता ना, तो कर्ज कसं फेडायचं, कांद्याचा भाव नाही, समजा आरक्षणचा मुद्दा आहे, अशा प्रकारचे त्याच्याकडे खूपच म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेला होता तो। म्हणून तो हमेशा असं बोलून दाखवायचा की मी काहीतरी करीन असं बोलत होतो। आमचे गुन्हे जर पाठीमागं नाही घेतले, आरक्षणातले ह्याच्यातले गुन्हे जर पाठीमागं नाही घेतले तर मी कंटाळून आत्महत्या करीन असं म्हणायचं। तर याविषयी मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे म्हणाले की मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। आंदोलनातले गुन्हे मागे न घेतल्याने अनेक तरुण शेतकरी हे तणावात आहेत। गुन्हे मागे घेण्यासंदर्भात तात्काळ सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी मराठा आरक्षण समन्वयक गंगाधर काळकुटेंनी केली आहे। अशोक भैया डिसले यांनी आज अत्यंत टोकाचं पाऊल उचलून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। याला 2 कारण समोर आले, जेव्हा गावकऱ्यांची चर्चा केली आणि त्यांच्या सहकार्याची चर्चा केली। पहिलं कारण म्हणजे आरक्षणाची केस नेकनूरच्या प्रकरणात खोटा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता आणि त्या केसला जायला यायला त्यांच्याकडे पैसे नसायचे, आर्थिक अडचण भयंकर होती आणि तरी ते तारखा करायचे। आरक्षणाच्या सगळ्या लढ्यात ते आमच्यासोबत होते आणि काल परवा कांदे विकायला ते गेले होते। शेतीत एवढं कबाड कष्ट करायचं ते आणि त्यातून पिकवलेल्या मालाला अगदी कवडीमोल भाव आला। 2 रुपये 3 रुपयांनी कांदे विकले म्हणजे त्याचा खर्च सुद्धा निघला नाही। या दोन्ही कारणामुळे त्यांनी आज स्वतःचं जीवन संपवलंय। खरं पाहता या दोन्ही गोष्टी अत्यंत खूप मनाला लागणाऱ्या आहेत। म्हणून माझी प्रशासनाला, शासनाला विनंती आहे की जे सरकारने शब्द दिला होता गुन्हे मागे घ्यायच्या, ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि या कुटुंबाला जसं बलिदान दिलेल्या बांधवांना 10 लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी दिली होती, शब्द दिला होता सरकारनं, तेच या कुटुंबाला दिलं पाहिजे आणि शेतकरी म्हणून सुद्धा त्यांना शेतकरी आत्महत्येचे जे लाभ आहेत ते सुद्धा दिले पाहिजे। कारण कांदा पीक त्यांचं चांगलं आलेलं असताना फक्त भाव नाही म्हणून त्यांना ते परवडलं नाही आणि या दोन्ही कारणामुळे त्यांनी आज आपलं जीवन संपवलंय। म्हणून या दोन्ही मागण्या आम्ही शासनाकडे करत आहोत। त्यामुळे आता तरी सरकार दिलेला शब्द पाळणार का? मराठा आंदोलकांवरचे गुन्हे कधी मागे घेणार आणि सोबतच राज्यातल्या शेतकऱ्यांकडे सरकार कधी लक्ष देणार हेच प्रश्न उपस्थित होत आहेत। बीडहून विनोद जिरेंसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।